गुड मॉर्निंग सगळ्यांना. भावांनो, तुम्हाला तर माहिती, मी गेलो होतो लोणावळ्याला फजलानी रिसॉर्टला. नाईट तिथं स्टे केला आपण. कॅम्पिंग केली होती गाडीमध्ये. खूप मजा आली रात्री गाडीमध्ये झोपायला. थकावट पण नव्हती झाली आणि आपली अशी दिवसाची सुरुवात झाली होती. प्रकारे गाडी वगैरे पुसून आपण रेडी झालेलो आहोत. आमच्या भावांनी चेंज केलेले आहेत कपडे वगैरे सगळं. आता आपण तर एकदम रेडी पोझिशनला. आता क्लायंटची वाट बघायची फक्त. ते आले का डायरेक्ट निघायचं. बघू आज लोणावळा फिरतेत की नाही काय माहिती. आज आय थिंक फिरतीलच, कारण की त्यांचं बोल चालणं होतं की लोणावळ्यामध्ये आय थिंक मॅप्रो आहे, तिथे जायचं आहे. बघू आजचा दिवस कसा आहे. आज आय थिंक मुंबईला मी रिटर्न जातो आणि बघू आता कुठे कुठे घेऊन जाते ते. कस्टमर आलेले दादा, चालू आहे पिकअप करायला. तुम्ही पिकअप करायचं यांना. मध्ये लॉबीत आलेले आहेत. आता बघू कुठं कुठं जात आहेत, कुठं कुठे नाही. आणि दौरा करून डायरेक्ट मुंबई. तर मग अशा प्रकारे कस्टमरला घेतला आणि निघालो मित्रांनो. जुना हायवे मुंबई पुणा निघलो तिथून. आणि ह्यो हायवे मला अजिबात आवडत नाही. व तिथं गाड्या बिड्या खूप असतात आणि छोट्या गाड्यांमुळे खूप ट्रॅफिक होते लोणावळा सिटीमध्ये. बघू शकता तुम्ही. आलेलो कुपर म्हणून हॉटेल आहे. कुपर लोणावळ्यामध्ये फेमस आहे भाई. तिथे पार्किंगच नाही, एवढी गर्दी झाली. आज संडे असल्यामुळे खूप लोणावळ्यामध्ये गर्दी झाली यार. ट्रॅफिकने पुरं जाम करून टाकलंय. म्हणून मला जुना हायवे का नाही आवडत तुम्ही बघितलं असेल. त्या ट्रॅफिकमुळेच आवडत नाही. ओके. कुपर हॉटेल म्हणून क्लायंट गेले जेवायला. आता जरा आपण करायचंय आराम. आराम करून उठूयात. फोन आला की क्लायंटचा. मग इथून निघायचं डायरेक्टली घरी. मग काय भावांनो, कस्टमर आले जेवण खाऊन. आपल्याला तर नेलं नव्हतं जेवायला, पण आपल्याला भूक पण नव्हती लागली, कारण की सकाळी एवढा कच्चून आपण नाश्ता जो केला होता ना भावांनो. सीन बघू शकता तुम्ही. एवढा छान असा माहोल झाला होता घाटाच्या परिसरात. मग काय पुढे आलो. जुना हे हायवे सोडला आणि एक्सप्रेसवेचा आपण डायरेक्ट चढलो आणि टोल लागलेला होता. टोल आपण भरून मस्तपैकी एक्सप्रेसवेवर. बघा किती मस्त वाटतं यार. गाडी चालती का नाही वाटत नाही. म्हणून ते जुना हायवे आवडतच नाही भावांनो मला यार. तो खरंच एक्सप्रेसवे सोडल्यानंतर आपली सीएनजी कमी झाली होती. एक्सप्रेसवे जसा उतरलो ना मुंबईच्या साईडनी, तुम्हाला तर माहिती ते तर लगेच सीएनजी पंप आहे. आपण एवढं खुश झालो. दिल आपला एकदम ठंडा हो गया था भाई. आणि सीएनजी भी पूरा खत्म हो गया था क्या. सीएनजी वगैरे भरला, परत लागलो आपण आपल्या घरच्या दिशेने. मग जसं जसं आपण मुंबई जवळ येत होतो तशी तशी ट्रॅफिक वाढत चाललेली. आणि ही ट्रॅफिक कुठलची माहिती का, वाशी ब्रिज क्रॉस केल्यानंतर माहिती ना भावांना तुम्हाला. एकदम आता काय येतं डोक्यामध्ये तोंडामध्ये खूप छान असं येतंय. पण जाऊ दे आता. मग तिथून मला बरोबर 5, 5:30, 6 वाजले होते. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेची ट्रॅफिक लागली होती तोपर्यंत. आणि पुरी वाट लागली होती यार. ती ट्रॅफिक आपल्या दुश्मनाला पण ना भेटू. आणि मग अशा प्रकारे मी एकदम मोकळा श्वास घेतला, आळस टाकला, कस्टमरला ड्रॉप केलं होतं मस्त. मित्रांनो आपण सोडलेलं ड्रॉप आणि चाललोय घरच्या दिशेने. बघू शकता तुम्ही. आरेमिल कॉलनी नीट नंबर 32 ला आपल्याला जायचंय आणि खूप मचवायचंय. झाली ट्रिप वगैरे सगळं. कस्टमरला उतरून दिलं आणि मजा आली. एक दिवस फक्त गाडीत राहायला लागलं, तेवढंच जरा बरोबर वाटलं नाही. बाकी मजा आली. बाकी त्यांचा 300 किलोमीटर पर डेच्या हिशोबाने आपण स्टे केला होता. तर गाडी चालली फक्त 300 किलोमीटर 2 दिवसात. तर 300 किलोमीटरचे आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट पैसे भेटलेले आहेत भावांनो. आणि 15 रुपये किलोमीटर नुसार आपण घेतलेले पैसे प्लस टोल आणि प्लस DA. ओके भावांनो. सामान वगैरे त्यांचं एवढं नव्हतं, पण मजा आली. बाकी जर व्हिडिओ आवडत असतील भावांनो तर नक्की शेअर, लाईक, सबस्क्राईब करा यार. आणि नक्की प्रेम द्या. भेटतो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद.